हाय मुलांनो, आज आपण पाहूयात 1.6 अ कोलाज. तर कोलाज म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? तुम्ही ड्रॉइंगमध्ये कधी कोलाज केलंय का आहे का? किंवा आपण अनेक फोटो एकत्र करून त्याचा कोलाज तयार करतो. म्हणजे काय? तर सगळे फोटो एकत्र घेतो आणि एक मोठा त्याचा मिक्स पिक्चर तयार करतो. त्याला कोलाज असं म्हणतात. किंवा ड्रॉइंगमध्ये बघा, आपण असे कागदाचे तुकडे एकमेकांना जोडून एखादा पिक्चर तयार करतो. त्याला कोलाज म्हणतात. तर इथे सुद्धा हे स्वामी विवेकानंद आहे, त्यांच्या आयुष्यावर आधारित वेगवेगळे टॉपिक घेऊन त्याचं कोलाज तयार केलेले आहे. वेगवेगळी माहिती इथे दिलेली आहे. तर ते आपण पाहूयात. स्वामी विवेकानंदा बॉर्न नरेंद्र दत्ता was a great personality who made the world aware of the greatness of Indian philosophy. आता स्वामी विवेकानंद म्हणजे त्यांचं जन्माचं नाव आहे, त्यांचं खरं नाव आहे नरेंद्र दत्त. तर हे एक खूप महान पर्सनॅलिटी होते, महान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी जगाला भारतीय तत्त्वज्ञान काय आहे, भारताची फिलॉसॉफी काय आहे, तिचं महत्त्व किती आहे, ती किती महान आहे याची जाणीव करून दिली. ॲट द पार्लिमेंट ऑफ वर्ल्ड्स रिलिजियन्स he began his speech with sisters and brothers of America. आणि एका ठिकाणी अमेरिकेमध्ये एक सभा होती, त्या ठिकाणी त्यांनी लोकांना संबोधताना, जसं अमेरिकेमध्ये जर एखादं भाषण करायला गेले लोक तर ते लेडीज अँड जेंटलमेन असं म्हणतात, पण त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सिस्टर्स अँड ब्रदर्स म्हणजे माझ्या बंधू भगिनींनो अशी केली. At these words he received a 2-minute standing ovation. आणि त्यांनी सगळ्यांना आपले बहीण भाऊ असं संबोधल्यामुळे, असं म्हटल्यामुळे त्या परिषदेमध्ये किंवा त्या सभेमध्ये 2 मिनिट सगळ्यांनी उभं राहून त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. He emphasized the importance of selflessness and service to mankind. त्यांनी जगाला सेल्फलेसनेस म्हणजे निस्वार्थी भाव, निस्वार्थीपणे लोकांची सेवा करणे, सर्व्हिस टू मॅनकाइंड म्हणजे लोकांची सेवा करणे, निस्वार्थीपणा याचं महत्त्व हे पटवून दिलं. ही इज रिगार्डेड ॲज अ पॅट्रिओटिक सेंट. त्यांना आपण पॅट्रिओटिक म्हणजे देशभक्त संत किंवा स्वामी असं म्हणतो. Arise, awake and stop not until the goal is reached. तर हे त्यांनी सांगितलेले वाक्य आहेत काही, की अराईज म्हणजे उठा, अवेक जागे व्हा, आणि जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला भेटत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत थांबू नका, तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करतच राहा. टॉक टू युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन अ डे. दिवसातून एकदा तरी तुम्ही स्वतःशी बोला. अदरवाईज यू मे मिस अ मीटिंग विथ ॲन एक्सलंट पर्सन इन द वर्ल्ड. आणि जर तुम्ही स्वतःशी बोलला नाहीत तर तुम्ही या जगातील एका खूप चांगल्या व्यक्तीशी मीटिंग जी आहे ती तुमची मिस कराल. म्हणजे तुम्ही या जगामध्ये एक खूप चांगले व्यक्तिमत्व आहात. स्वतःशी रोज थोडा वेळ का होईना बोलत चला, नाहीतर चांगल्या व्यक्तीशी न बोलल्याचं दुःख तुम्हाला होईल. टेक अप वन आयडिया. एक कुठली तरी आयडिया, कल्पना डोक्यामध्ये, लक्षामध्ये घ्या. मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ. आणि ती जी कल्पना आहे, ती जी आयडिया तुम्हाला सुचली आहे, तेच तुमचं आयुष्य बनवा. थिंक ऑफ इट, तिचाच विचार करा. ड्रीम ऑफ इट, तिचेच स्वप्न पहा. लिव्ह ऑन दॅट आयडिया. आणि ती आयडिया, ती जी कल्पना आहे ती तुम्ही जगा. लेट द ब्रेन, मसल्स, नर्व्स, एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी बी फुल ऑफ दॅट आयडिया अँड जस्ट लिव्ह एव्हरी अदर आयडिया अलोन. तुमचं मेंदू, तुमच्या मसल्स, तुमच्या नर्व्स, तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयवन आणि अवयव हे त्या आयडियानी भरून जाऊ द्या. आणि बाकीचं ज्या काही असतील आयडिया त्या तुम्ही सोडून द्या. फक्त एकाच आयडियावरती, एकाच कल्पनेवरती तुमचं लक्ष केंद्रित करा. दिस इज द वे टू सक्सेस. आणि हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे, की फक्त एकच जे तुम्हाला खूप प्रकर्षाने वाटत आहे की हे तुम्ही करू शकता, की हे तुम्हाला करायचं आहे, त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करा. बाकीचं सगळं सोडून द्या. फिल द ब्रेन विथ हाय थॉट्स, हायेस्ट आयडियाज.
तुमचा विचार, तुमचे जे विचार आहेत ते उच्च ठेवा. तुमचा जो ब्रेन आहे, मेंदू आहे, तो उच्च विचारांनी भरू द्या. त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या आयडिया, कल्पना तुमच्या विचारामध्ये येऊ द्या. प्लेस देम डे अँड नाईट बिफोर यू अँड आउट ऑफ दॅट विल कम ग्रेट वर्क. त्या ज्या आयडिया आहेत, ते जे विचार आहेत, ते दिवस रात्र तुमच्यासमोर ठेवा. म्हणजे दिवस रात्र त्याचा विचार करा आणि मग बघा त्याच्यातून किती चांगलं काम निर्माण होत आहे. व्हॉट एव्हर यू थिंक दॅट यू विल बी. जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही बनाल. इफ यू थिंक युअर सेल्फ वीक, वीक यू विल बी. जर तुम्ही असा विचार केला की मी खूप अशक्त आहे, म्हणजे मी खूप वीक आहे, तर तुम्ही तसेच बनाल. इफ यू थिंक युअर सेल्फ स्ट्रॉंग, स्ट्रॉंग यू विल बी. जर तुम्ही असा विचार केला की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी मजबूत आहे, काहीही झालं तरी मला काही होणार नाही, मी इथून मागे हटणार नाही, तर तुम्ही तसेच स्ट्रॉंग बनाल. हा संदेश स्वामी विवेकानंदांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. हे आहे कन्याकुमारी. माहीत आहे का तुम्हाला कन्याकुमारी? हे कन्याकुमारी तामिळनाडू येथे आहे आणि इथे स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे. ओके, समजला कोलाज? अजून तुम्हाला कोणते हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीज म्हणजे जे ऐतिहासिक व्यक्ती आहेत तर त्यांच्यावरती कोलाज बनवायचं असेल तर तुम्ही याप्रमाणे ते बनवू शकता. समजलं? बाय बाय.